चॅट मला बघता येत नाही म्हणून ठीक आहे, सर. बरं. मग आता आपण ही गोष्ट समजून घेतलेली आहे की लक्ष्मीला काय अपेक्षित आहे. आता लक्ष्मीचा आपल्या आयुष्यात फ्लो होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण तिच्या देवळांवरनं किंवा तिच्याबरोबर असणाऱ्या देवी देवतांद्वारे किंवा आणि तिच्या फॉलोअर्सद्वारे आपण समजून घेऊया की लक्ष्मीचा समतोल आपल्या आयुष्यात कसा साधायचा आहे. लक्ष्मी, मी तुम्हाला म्हणालो की ही फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी जी आहे ना तिचा फ्लो होत असतो. मग ती ती तिचा फ्लो निरंतर राहण्यासाठी आपल्याला आणखीन गोष्टींचा सपोर्ट लागतो. पैसा हा आयुष्यात नुसता असला तर त्या पैशाचं करायचं काय हे ज्ञान जर नसलं तरी त्या पैशाचा काही उपयोग नाहीये किंवा त्या पैशाचा आनंद उपभोगण्यासाठी किंवा त्या पैशासाठी कर्म करण्यासाठी जी शक्ती आपल्याला हवी आहे ती शक्ती जर नसली तरी त्या पैशाचा आपल्याला उपयोग होणार नाही किंवा तो पैसा आपल्याला कमवता येणार नाही. आता महालक्ष्मीचं मंदिर मुंबईचा याच्यातला हा फोटो आहे. महालक्ष्मीच्या मंदिरात आय थिंक मुंबईला जे राहणारे आहेत ते गेले असतील. आता इकडे बघा, इथे महालक्ष्मी बरोबर महासरस्वती आणि महाकालीची मूर्ती आहे आणि लक्ष्मी ही कुठेही सेपरेट सेटल झालेली नसते. तिच्याबरोबर कुठली ना कुठली शक्ती फ्लो करत असते. आता तुम्ही म्हणाल की कोल्हापूरला महालक्ष्मीची सेपरेट मूर्ती आहे. कोल्हापूरला लक्ष्मी नाहीये, महालक्ष्मी आहे. म्हणजे तिचं जी पराशक्तीचं स्वरूप आहे. लोकांना लक्ष्मी आणि महालक्ष्मी ह्याच्यातला फरक कळत नाही. महालक्ष्मी हे लक्ष्मीचं वॉरियर रूप आहे. म्हणजे जे नवरात्रातले जे सप्तशक्तीचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही अध्याय जर पहिले 7 अध्याय जर वाचले त्याच्यानंतर लक्ष्मीचेच सगळे महालक्ष्मीचे अध्याय आहेत. तर ही महालक्ष्मी जी आहे तिचं वॉरियर स्वरूप आहे आणि तिने शिवलिंग डोक्यावरती धारण केलेलं आहे. म्हणून शिवरात्रीमध्ये तिची देवी पार्वतीच्या स्वरूपात देखील पूजा केली जाते. म्हणजे मुळात ह्या सगळ्यांमध्ये सरस्वती, काली, लक्ष्मी ह्याच्यामध्ये तीच वैश्विक ऊर्जा आहे, तीच वैश्विक एनर्जी गांथून आहे. घाल आपलं. प्लीज आवाज म्यूट करा. कोणाचा आवाज? ओके. तर तीच वैश्विक शक्ती आहे आणि ह्याच वैश्विक शक्तीला वैष्णवी शक्ती आपण म्हणतो की जिच्यामधना ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झालेले आहेत आणि मग त्यांना या सृष्टीचा म्हणजे कारभार चालवण्यासाठी ब्रह्माला सरस्वतीची शक्ती प्रदान केली, विष्णूला लक्ष्मी प्रदान केली आणि शिवाला पार्वती प्रदान केली. आणि हे जे 6 ज्या एनर्जी जिथे निर्माण झाल्या त्या त्रिकूट पर्वत, ते त्रिकूट पर्वत म्हणजे तिथे वैष्णवदेवी मंदिर जिथे जे 6 मूर्त्या आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी सरस्वती पार्वती या शक्ती तिकडे उत्पन्न झाल्या होत्या आणि मग त्या शक्तीने या सृष्टीच्या निर्मितीसाठी त्यांना या पाठवलं होतं ब्रह्मांडामध्ये कार्य करण्यासाठी. सो लक्ष्मीला ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आणायचं असेल तर आपल्याला सरस्वती पण हवी आहे आणि आपल्याला काली पण हवी आहे. आता ती कशी बॅलन्स करायची आहे? मुळात सरस्वती म्हणजे आपण कुठली देवता समजतो? कोणी सांगेल का? चुकलं तरी चालेल, आपण समजण्यासाठीच हे करतो. बुद्धीची देवता. बुद्धीची देवता, ठीक आहे, ओके. आणखीन? विद्येची देवता. विद्येची देवता, बरोबर. आणखीन कोणाला काही माहिती आहे?
हे बघा, चुकलं तरी चालेल, प्रयत्न करा. तुमचा काय अपमान करावा अशी माझी काही इच्छा नाहीये. परंतु एक स्वतःला संधी देणं गरजेचं आहे आयुष्यात. ऍक्शन घेणं जरुरीचं आहे. चुकलं तरी चालेल, एवढं काही हॅलो. मॅटर करत नाही. हा, बोला. सरस्वती ही शुभ्र वस्त्रधारी असून हा. ती ब्रह्मचारिणी आहे आणि ती ज्ञानाची देवता आहे. तिच्या हातात जी वीणा आहे, हम्म. त्यामधून जे संगीत म्हणजे ध्वनी बाहेर पडतो तो ज्ञानवर्धक आहे, एवढी माहिती आहे मला. बरोबर, बरोबर, गुड, व्हेरी गुड. एक्झॅक्टली हेच मला सांगायचं आहे. काय असतं की आपण समजतो की सरस्वती ही विद्येची देवता आहे. सरस्वतीची विद्या ही डिफरंट स्वरूपाची, डिफरंट फॉर्म मधली आहे. आणि आपली प्रॅक्टिकल आयुष्यातली विद्या ही डिफरंट फॉर्म मधली आहे. म्हणजे जे नॉलेज आपल्याला उत्पन्न मिळवून देत आहे, ते नॉलेज सरस्वतीशी रिलेटेड नाहीये. ते नॉलेज आहे विद्यालक्ष्मीशी रिलेटेड. म्हणजे ह्याच लक्ष्मीचे काही विविध रूप आहेत. जसं आपण अष्टलक्ष्मी हे स्वरूप माहिती आहे, परंतु 21 प्रकारच्या लक्ष्मी आहेत. 21 प्रकारच्या लक्ष्मी आहेत. आणि त्याच्यातलंच एक स्वरूप आहे, ते म्हणजे विद्यालक्ष्मी. विद्यालक्ष्मी काय करते? विद्यालक्ष्मी आपल्याला, आपण जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला उत्पन्नाचा स्रोत द्यायला मदत करते. मग आज जे लोक बेरोजगार आहेत, ज्यांना जे अनएम्प्लॉयड आहे, त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे की लक्ष्मीची जी विद्या लक्ष्मीची फ्रिक्वेन्सी आहे ना, ती फ्रिक्वेन्सी त्यांच्या आयुष्यात कमी पडते. मग त्यांना त्या रिलेटेड काही गोष्टी करायला पाहिजे. त्या रिलेटेड काही उपाय आपल्या मानसिकतेमधनं ते ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यातनं काढायला पाहिजे. ह्याच्यावरती डिटेलिंग मी वर्कशॉप मध्ये शिकवतो. परंतु समजून घ्या की विद्यालक्ष्मी जी आहे ती आपल्याला जे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत ना, ते स्रोत द्यायचं कार्य करते. काली ही आपल्या आयुष्यात शक्ती पुरवते, प्रोटेक्शन देते, पॉवर देते, आपल्याला एक पद देते, ज्याला ह्या कालीलाच आपण वीरलक्ष्मी देखील म्हणतो. जी घरामध्ये पूर्व, जिची दिशा पूर्व आहे, ज्याला कीर्ती लक्ष्मी देखील म्हणतो. कीर्ती लक्ष्मी पण म्हणतो. आणि दक्षिण दिशेला ज्याला वीरलक्ष्मी देखील आपण म्हणतो. त्याच्यानंतर मग सरस्वतीचा आपल्या आयुष्यात मग पर्पज काय आहे? सरस्वती म्हणजे काय? की सरस्वती म्हणजे आपल्या आयुष्यातलं आत्मज्ञान. म्हणजे आपल्याला जो पैसा कमवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला सरस्वती कशी मदत करते? तर ती मदत करते आपल्या वाणीने. म्हणजे जर इकडे ऍस्ट्रॉलॉजर्स असतील, तर कोणी ज्योतिष शिकत आहे इकडे, कोणी असतील, तर पत्रिकेतलं जो अर्थ त्रिकोण आपण बघायला जातो, त्याच्यामध्ये दोन, दुसरं घर, पत्रिकेतलं दुसरं घर, पत्रिकेतलं 6वं घर आणि पत्रिकेतलं 10वं घर, हे तीन घर मिळून अर्थ त्रिकोण होत. त्याच्यातलं पत्रिकेतलं दुसरं स्थान जे आहे ना, ते आपल्या वाणीशी आहे. म्हणजे ह्या वाणीचा जर आपण सदुपयोग केला, ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांची उणीधुणी काढली नाही, ह्याच्यामधनं आपण जर जास्तीत जास्त चुकीचा शब्द वापरले नाही, ह्या वाणीचा आपण जास्तीत जास्त जे स्तोत्र आहे, मंत्र आहे, किंवा चांगले विचार आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, जसं आपण मगाशी जो क्वांटम फिजिक्स मधला प्रयोग बघितला, की पैशाला चांगली ऊर्जा द्यायला, चांगलं बोलायला, वैयक्तिक आयुष्यात स्वतःबद्दल, इतरांबद्दल जर आपण चांगलंच बोलायला सुरुवात केलं, भलेही माहिती आहे की सगळी माणसं त्या कॅटेगरीची नसतात,
परंतु अगदीच डोकं फिरलं आपलं त्यांच्याबरोबर काही ना काही वाद होतो. हे कलियुग आहे, ह्याच्यामध्ये एवढा पेशन्सली आपल्याला अगदी सत्वगुणी राहता येणार नाही. परंतु ते त्या मुमेंटला झालं, ठीक आहे. आता तो मुमेंट निघून गेलेला आहे, ते आतल्या आतमध्ये ठेवून पुढत बसतायत. अरे माझ्या बरोबरच असं का झालं, अरे मीच का ह्याच्यामध्ये, अरे काय हे आहे, अरे काय असं आहे, अरे काय तसं आहे. तुम्ही करताय काय? भलेही तुम्ही स्पष्टपणे बोलत नाहीयेत, परंतु मनातल्या मनात तुम्ही किती बोलताय. तुम्ही भलेही तोंडाने बोला, आवाज करून बोला किंवा मनातल्या मनात बोला. तुमचं पत्रिकेतलं दुसरं घर खराब होत आहे, आणि हे दुसरं घर कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या पैशाशी. मग मला सांगा, आता तुम्ही लक्ष्मीचे एवढे एका साईडला उपाय करताय, अगदी बॅलन्सिंग करताय, आपली वास्तू एनर्जाइज करताय किंवा तिची पूजा करताय. मग महिन्यातनं एकदा त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा धनतेरस किंवा आणखीन काय व्हॉट एव्हर, नवरात्र जे किंवा मार्गशीर्षातले दिवस, आणि उरलेले दिवस त्या सरस्वतीला तुम्ही आपल्या आयुष्यात स्थानच देत नाहीये, तिची फ्रिक्वेन्सीच खराब करून टाकताय. लक्ष्मी येणार कशी? किंवा तुमच्याकडे असलेली लक्ष्मी टिकणार कशी? हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, ह्याच्याने आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. लोकांना वाटतं की लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काहीतरी दिव्य उपाय केले पाहिजे. दिव्य उपायांचे फळ मिळतात, परंतु वैयक्तिक स्वरूपामध्ये आपल्यामधनं काय एनर्जी व्यक्त होते, कारण आपण करत असलेल्या गोष्टी आपल्या कर्मातनं, आपल्या मानसिकतेमधनच व्यक्त होत आहेत ना. मग त्याच्यामध्ये आपण उघडपणे बोलतोय किंवा मनातल्या मनात बोलतोय, हे देखील एक कर्म आहे. आणि ते कर्म आपण किती चुकीचं करतोय. मला सांगा, आपल्या आयुष्यात लक्ष्मी कशी येणार? जर आणि तरच्या मृगजळामध्ये आपण इतके फसलेलो आहे की आपल्याला हे कळत नाहीये की जे काही आहे ते वर्तमानात आहे. माणूस भूतकाळातल्या आठवणींनी कुडत बसलाय. अरे भूतकाळात मला जर ही गोष्टी प्राप्त झाल्या असत्या तर मी कुठे गेलो असतो. म्हणजे भूतकाळातली जी कमतरता आहे ती कुठे आणतोय? वर्तमानात. भविष्य काळाबद्दल आपण विचार करत होतो, अरे भविष्य काळ माझा कसा जाणार आहे, भविष्य काळात मला जर नाही भेटलं तर, भविष्य काळात माझं हे काम नाही झालं तर, मी शिकलेलो आहे ते वाया गेलं तर. अरे भविष्य काळ कशावर का ठरणार आहे? तुझ्या वर्तमानामधला. मग वर्तमानामध्ये जे धनस्थानासाठी जी एवढं महत्वाचं टूल आहे आपली वाणी, त्याचा वर्तमानात आपण कसा उपयोग करतोय? ह्या गोष्टी समजून घ्या. आणि हे ती लक्ष्मी आपल्या देवळाद्वारे ती वर्षानुवर्ष लोकांना सांगायचा प्रयत्न करते, परंतु लोक समजतच नाही. कारण बघा, कोणी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात गेले असतील, मला सांगा सगळ्यांचं फोकस कुठल्या मूर्तीवर आहे? सांगा, कुठल्या मूर्तीवर असतो? मधल्या महालक्ष्मीच्याच मूर्तीवर असतो. कारण पैसा हवा आहे. परंतु त्या पैसा येण्यासाठी जोपर्यंत ह्या दोन फ्रिक्वेन्सी आपण बॅलन्स करणार नाही, एक म्हणजे ज्ञान आणि एक म्हणजे आपलं कर्माला भेटलेली शक्ती, त्या दोन गोष्टींचा जर आपण उपयोग करणार नाही, त्यांचं बॅलन्सिंग करणार नाही, लक्ष्मी टिकणार कशी? कारण जेवढे आपण सरस्वती खराब करतोय, जेवढं आपण ते एनर्जी व्हायब्रेशन मनातल्या मनात इतकं कुळवतोय,
मग त्याच्याने काय होतंय की जसं ते एनर्जी व्हायब्रेशन्स व्यक्त होते त्या पैशामधनं, तसं आपल्या शरीरामधनं देखील तो व्यक्त होत आहे ना, ज्याला बायोस्पिरिच्युअल स्कॅनिंग, ऑरा, क्रिलियन फोटोग्राफी ह्याच्यामधनं ती एनर्जी आज स्पष्टपणे दिसतेय. मग ही जर खराब एनर्जी आपण व्यक्त करून त्या देवीची केलेली उपासना, त्या देवीची केलेली कुठलीही पूजा आपल्या आयुष्यात त्या लेवलची समृद्धी आपल्याला देणार का? कारण काय होतं माहितीये की एक समृद्ध माणूस असतो ना, त्याच्यामधनं ती समृद्धी व्यक्त होते त्याच्या कर्मातनं, त्याच्या मानसिकतेमधनं. म्हणून त्यांनी केलेले स्पिरिच्युअल उपाय त्याला पटकन रिझल्ट देतात. पण एक नॉर्मल माणूस काय करत असतो? दिखावा करत असतो, समृद्धीचा दिखावा करत असतो. नॉर्मल माणूस काय करतोय? समृद्धीचा दिखावा करतो. आणि एक समृद्ध माणूस आपल्या आयुष्यातनं त्या समृद्धीला व्यक्त करत असतो. हा फरक आहे. मग आपल्या कर्मामधनं आजपासून हा निश्चय करा, काहीही झालं तरी या वाणीचा उपयोग मी जास्तीत जास्त चांगलं बोलण्यासाठी करणार आहे. हे लिहून ठेवा. याची प्रॅक्टिस रोज करायला लागा. 30 दिवस करून बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय चांगला रिझल्ट जाणवेल.